नमस्कार. मी डॉक्टर रुपेश पाटकर. मी सायकॅट्रिस्ट आहे आणि मी बांदा या गावी राहतो. माझं गाव हे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे माझा बराचसा वावर सिंधुदुर्गात आणि गोव्यात असा होतो. सध्या मी एका संस्थेशी संबंधित आहे, अर्ज नावाच्या. अर्जचा लॉंग फॉर्म आहे अन्यायरहित जिंदगी. ही जी संस्था आहे ती देहविक्रयाशी संबंधित महिलांच्या सोबत काम करते. ही संस्था जवळजवळ 26 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेशी माझा जो संपर्क आला तो एक कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून आला. पण तिच्याबरोबर काम करत असताना माझ्यामध्ये खूप बदल झाला आणि मला असं वाटलं की माझ्यामध्ये जो बदल झालाय तो इतरांच्यामध्ये पण झाला पाहिजे. म्हणून मी ह्या संदर्भात लेख लिहिले, पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर आधारित नाटक पण प्रकाशित झालं आणि सध्या मी ह्या संदर्भात लोकांशी बोलतो. कसं आहे की मी काही वर्षापूर्वी म्हणजे 2006-07 मध्ये गोव्यातील एका सायकॅट्री इन्स्टिट्यूटमध्ये, गोवा सरकारची जी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेवियर, या संस्थेमध्ये सिनियर रेसिडेंट म्हणून काम करत होतो. आणि हे काम करत असताना अनेक संस्थांचे प्रतिनिधी तिथे पेशंट घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या अर्ज ही जी संस्था आहे त्या संस्थेचे कार्यकर्ते पण पेशंट घेऊन यायचे. आणि एक दिवस ते माझ्याकडे एक कार्ड घेऊन आले, ते जे त्यांच्या संस्थेचं होतं, आणि त्या कार्डच्या कॉन्ट्रीब्युटरच्या यादीमध्ये त्यांनी माझं नाव घातलं होतं. मला ते आश्चर्य वाटलं, कारण मी तर गव्हर्नमेंट सर्वंट होतो आणि कॉन्ट्रीब्युटरच्या यादीमध्ये माझं नाव कशाला. मी त्यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी कोणताही पूर्वग्रह न ठेवता बोलता, समानतेने त्यांच्याशी बोलता, हे आम्हाला कौतुकास्पद वाटलं. तर मी त्यांना म्हटलं की मीच कशाला, सगळेच माझे जे कलिग आहेत किंवा आमच्या मेडिकल कॉलेजमधले सगळेच लोक तुमच्याशी तसे बोलणार. कारण शेवटी कसं आहे, पेशंट आणि डॉक्टर ह्याचं रिलेशनशिप ज्याच्यामध्ये पूर्वग्रहाची काही गरज नसते. त्यावर त्या कार्यकर्त्यांनी मला एक अनुभव सांगितला, तो माझ्यासाठी खूप वेगळा होता. त्या म्हणाल्या की त्यांच्या एका महिलेला घेऊन ते गायनेकॉलॉजीमध्ये गेले होते आणि तिथं तपासणी करायची होती. तेव्हा त्या महिलेला थोडंसं ऑकवर्ड वाटलं, कारण गायनेकॉलॉजिस्ट पुरुष गायनेकॉलॉजिस्ट होता आणि तिचा जो ऑकवर्डपणा आहे तो बघून तो डॉक्टर असं म्हणाला की इतने लोगों के साथ शर्म नहीं आई, अब शर्माती हो. हे किती असंवेदनशील वाक्य त्या डॉक्टरने बोललं हे मला माझ्या अर्जच्या कार्यकर्त्याने सांगितलं. तेव्हा मला असं वाटलं की अरे, खूपच लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात. त्यानंतर असं झालं की मी तिथल्या संस्थेतलं जे माझं काम होतं ते सोडलं आणि ते सोडत असताना मला अर्ज संस्थेने एक माझ्या पुढ्यात प्रपोजल ठेवलं की तुम्ही एक आठवड्यातून एकदा आमच्या संस्थेमध्ये कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून येत जा. मी तिथं जायला सुरू केलं आणि तिथं माझ्या पुढ्यात अनेक गोष्टी आव्हानात्मक आल्या. म्हणजे आतापर्यंत माझ्या पुढ्यात जे पेशंट आले होते ते स्वतःहून माझ्या पुढ्यात आले होते, ज्यांना डिप्रेशन होतं, एन्झायटी होती. आणि मी आता ज्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांच्यामध्ये त्यांचा पास्ट, त्यांचा भूतकाळ इतका पेनफुल होता, म्हणजे त्याच्याशी एम्पथाइज करणं मला कठीण होऊन गेलं. म्हणजे त्यांना कोणीतरी वयाच्या 14व्या वर्षी, 15व्या वर्षी असं कोणीतरी त्यांना या धंद्यामध्ये ढकललं होतं. सातत्याने त्यांना मनोविकृत लोकांशी संबंधित वेळ घालवावा लागत होता. त्यांच्या बोलण्याची स्टाईल, त्यांच्या झोपण्याच्या वेळा, त्यांचं सगळंच काही बिघडून गेलेलं होतं आणि अशा लोकांना सायकॅट्री ट्रीटमेंट देणं हे माझ्यासाठी आव्हान झालं. कारण मी त्यांना समजून घेऊ लागलो. ह्याच काळामध्ये अशी एक घटना घडली की या संस्थेचं एक कार्यालय तिथल्या रेड लाईट एरियामध्ये होतं. बायणा नावाची वस्ती होती, वास्को जवळ ती होती आणि तिथं त्या कार्यालयामध्ये मी दुपारच्या वेळी जात असे. म्हणजे सकाळच्या वेळी त्यांचं जे पुनर्वसन युनिट होतं, लॉन्ड्री होती मेकॅनाइज, तिथं असे आणि संध्याकाळच्या वेळी त्या ऑफिसमध्ये जात असे. तर होई असं की तिथं अनेक लोक त्या वस्तीतले येत, माझ्याशी ट्रीटमेंट घेत आणि जात. तर तिथं एक मुलगा येई, तरुण होता, तोच 25-26 वर्षाचा असेल. तो मुरगाव पोर्ट्रसमध्ये काम करायचा आणि तो माझ्याशी गप्पा करायचा. एक दिवस तो मला म्हणाला, तो, मी आणि आमचा सोशल वर्कर्स, आम्ही तिघेच होतो. तो असं मला म्हणाला कि डॉक्टर साहब, आप यहाँ आते हो, अच्छा लगता है, हमारे साथ कोई आके बात नहीं करता, हमारे साथ इक्वल लेवल पे अच्छी तरीके से बात करना तो आप करते हो, बहुत अच्छा लगता है, लेकिन आपको एक सवाल पूछूं, गुस्सा तो नहीं होंगे? म्हटलं काय रागवण्यासारखं काय, विचार ना. तर तो असं मला म्हणाला
कि यदि कोई आपको ऐसा बोले कि आपकी मां रंडी थी या आपकी बहन रंडी है या आपकी बेटी रंडी है तो आपको कैसा लगेगा? मी काहीच बोलू शकलो नाही, कारण रंडी हा शब्द ऐकल्यानंतरच माझ्या अंगावरती शिसारी आली. मी गप्प राहिलो. म्हणजे मी इतकी वर्ष काम करतो, शेतकऱ्यांच्या बरोबर काम करतो, कामगारांच्या बरोबर काम करतो, अस्पृश्यांबरोबर काम करतो, आणि इथे कुठेही मला स्वतःला कामगार म्हणून घ्यायला, शेतकरी म्हणून घ्यायला, अस्पृश्य म्हणून घ्यायला कधीही काही संकोच वाटला नाही. पण तुमचा नातेवाईक कोणीतरी वेश्या आहे हे मात्र मान्य करायला मला शक्य नाही झालं ते. आणि माझ्या लक्षात आलं की मी जरी वरवर दाखवत असलो समानतेची गोष्ट, तरी मी आतून नाही समानतेने या गोष्टीकडे बघत आहे. त्याच्यानंतर तो मुलगा असं म्हणाला की मैं रंडी का बच्चा सुनते सुनते बडा हुआ हूं, आपकी जो गाली है वो मेरी पहचान है. हे माझ्यासाठी खूपच डोळे उघडणारं होतं, मला अंतर्मुख करायला लावणारं होतं. याच काळामध्ये या मुलींशी बोलत असताना मला एक मुलगी भेटली जी अशा समस्येतून गेलेली होती. म्हणजे असं होतं की तिचं लग्न ज्या माणसाशी झालं होतं तो अल्कोहॉलिक होता, दारुडा होता, तो तिला मारझोड करायचा. डोमेस्टिक व्हायलन्सने ती वैतागली आणि ती त्याला सोडून माहेरी आली. दुर्दैव तिचं असं की माहेरी आल्यानंतर काही वर्षातच तिची आई पण वारली. घरात भाऊभाऊजे तिला कटकट करायला लागली, त्यांना ती बोजा वाटायला लागली. पण शेवटी तिने माहेरी सोडलं आणि ती एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचं काम करायला लागली आणि ती एका ठिकाणी राहायची. तर झालं असं की एक दिवस तिच्या बाजूच्या रूममध्ये एक बाई राहायला आली. ती तिच्याबरोबर, आणि साहजिक आहे हिलाही कोणी नातेवाईक नव्हतं, त्यामुळे तिची त्या बाईशी मैत्री झाली. असं म्हणता म्हणता 1-2 महिने झाले असतील. ती बाई म्हणाली की मी माझ्या नातेवाईकांकडे जाते, तू चलतेस का माझ्याबरोबर? तर तिने आपले लीव काढली आणि 2-3 दिवसाची लीव काढून त्या बाईबरोबर गेली. त्या बाईने तिला पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये विकलं. म्हणजे हिच्यासाठी हा शॉकच होता. आणि त्या जिथं विकलं तिला 10,000 रुपयाला त्या विकलं. म्हणजे ही गोष्ट साधारणपणे 2003-2004ची. आणि ती त्याच्यामध्ये अडकली. आणि नंतर म्हणजे सुरुवातीला तिने रेजिस्ट केलं, ते काही करणार नाही म्हणून सांगितलं. मग मारझोड, बलात्कार सातत्याने, ह्या सगळ्या ट्रॉमाला तिला सहन करावं लागलं. आणि ती तिथं थोडंसं अडॅप्ट होण्याचा प्रयत्न करत होती. आणि अशा वेळी असं झालं की एक गिराईक तिच्याकडे यायचं, जे तिच्याकडे यायचं पण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करायचं नाही, तिच्याशी गप्पा मारायचा. असं अनेक वेळा तो मुलगा यायचा आणि गप्पा मारायचा. आणि एक दिवस तो तिला असं म्हणाला की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न करशील का? तर ती म्हणाली की मला प्रॉब्लेम नाही येणार, तुला प्रॉब्लेम येणार, कारण माझ्यासारख्या मुलीला तू घेऊन कसा काय संसार करणार? तो म्हणाला ते मी बघतो. त्याच्यानंतर ती म्हणाली की तुला जर माझ्याशी खरंच लग्न करायचं असेल तर मला त्या बाईने 10,000ला विकलेला आहे, त्यामुळे घरवालीला तुला 10,000 रुपये द्यावे लागतील, तेव्हाच माझी सुटका होईल. त्या मुलांनी सांगितलं मी तयारी करतो. आणि त्याने 10,000 रुपये काही दिवसांनी आणून तिच्याकडे दिले. तिने जाऊन ते घरवालीच्या तोंडावर मारले. घरवाली असं म्हणाली की रंडी के साथ कोई शादी नहीं करता, वो तुम्हें दूसरी जगह जाके बेचेगा. हिला भयंकर राग आला आणि पण तिने ते सोडलं आणि ती त्या मुलाबरोबर निघाली. आणि त्या मुलाने तिला वास्कोतल्या बायना वस्तीत आणून विकला. म्हणजे मला सांगा, तुम्ही कोणाशी तरी मैत्री करता, तुम्ही कोणामध्ये तरी तुमची आई बघता, नातेवाईक बघता, आणि ती तुम्हाला विकते. त्याच्यानंतर तुम्ही कोणाशी तरी पार्टनर म्हणून बघता, कोणीतरी आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नाटक करतं आणि तोही तुम्हाला विकतो. असं अनेक वेळा विश्वासघात झाल्यानंतर आणि सगळीकडे तुम्हाला ओरबडवणारेच लोक बघितल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा सायकोलॉजिकली स्थिर होणं किती आव्हानात्मक असेल. ह्या मुलींच्या पुनर्वसनाचं युनिट ही अर्ज नावाची संस्था चालवते. आणि तिथं माझ्या असं लक्षात आलं की त्या काळामधली गोष्ट सांगतो की ज्या मुलींचं महिन्याचं उत्पन्न 25,000 ते 30,000 रुपये होतं, ती 2,000 रुपयाच्या शारीरिक कामासाठी त्या मेकनाइज्ड लॉन्ड्रीमध्ये यायला लागली. कोणताही दबाव नव्हता. त्यांना कुठे त्या सोसायटीमध्येच राहायच्या, त्या त्यांच्या घरामध्ये, झोपडीमध्ये जिथं असेल तिथं राहायच्या. आणि त्या इतर कामगार जसे कामाला येतात तसे त्या लॉन्ड्रीमध्ये कामाला यायच्या. आणि याच्यातून माझे जे पूर्वग्रह होते ते निघायला लागले. एक असा हे होता, कारण मी लहानपणापासून हे ऐकत आलो होतो की ह्या मुली बिघडलेल्या मुली असतात त्याच तिकडे जातात. पण माझ्या लक्षात आलं की ह्याच्यापैकी 70 ते 75% मुलींना वयाची 16 वर्ष होण्याच्या आधीच या धंद्यात ढकललं गेलेलं असतं. म्हणजे चांगलं काय वाईट काय ह्याची समज येण्याच्याच आधी यांना ढकललं गेलेलं असतं. आणि त्यामुळे कोणी व्हॉलंटरी येतात किंवा कोणी पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम असतात म्हणून येतात असं नाही. आणि इथं त्यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की लोग जब बोलते हैं ना, इन लोगों को मजा आता है इसलिए वो इधर आता है, बहुत बुरा लगता है, बहुत बुरा लगता है. जो मजा होता है ना वो कमरे के बाहर होता है, कमरे के अंदर सब सजा होता है.
जिसके मुंह से बांस आती हो ना, जिसके बदन से बदबू आती हो ना, उसके साथ सोना आसान नहीं है। और वो जो चीजें अपने वाइफ के साथ नहीं कर सकता ना, वो करने के लिए हमारे पास आता है। आता हे माझ्यासाठी खूपच हे करणारं होतं आणि मला माझीच लाज वाटायला लागली की मी असं कधी एम्पथाइज करून त्यांच्याविषयी विचार केला नव्हता। त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या काही ह्याच्यासाठी म्हणजे पैसे जास्त मिळतात म्हणून जातात असं नाही। जर तसं असतं तर त्या 2000 रुपयावरती का आल्या असत्या। आजचं उदाहरण सांगतो। सध्या आमचं एक युनिट म्हणजे ह्या संस्थेचं युनिट म्हापशामध्ये आहे। म्हापसा बस स्टँड आणि मार्केट परिसरात ज्या महिला आहेत त्या महिलांना जर एक्झिट करायचं असेल तर त्यांच्यासाठी इथं आर्थिक पुनर्वसनासाठी त्यांना काम दिलं जातं, ज्याचा पगार साधारणपणे 15,000 रुपये दिला जातो मंथली। आणि ह्या मार्केटमध्ये काम करणाऱ्या महिलांचं उत्पन्न हे साधारणपणे लाखाच्या आसपास आहे महिन्याचं उत्पन्न। आणि लाखाच्या आसपास असलेली बाई 15,000वरती काम करायला तयार आहे। ह्याचा अर्थ असा की ह्या महिला केवळ आर्थिक ह्याच्यासाठी इथं जातात असं नाही। आणि इथं माझ्या लक्षात आलं की हे एक ऑर्गनाइज क्राईम आहे, संघटित गुन्हेगारी आहे। आणि ही संघटित गुन्हेगारी या मुलींना या बाजारामध्ये ढकलते। आपल्याला साधारणपणे काय दिसतं, ती महिला दिसते। दुसरं, आपल्याला अस्पष्टपणे तिच्याकडे येणारा ग्राहक दिसतो, पण त्याच्या पलीकडे एक मोठा बाजार असतो ते आपल्या लक्षात येत नाही, जो व्हाईट कॉलर असतो। म्हणजे त्या मुलीला बाजारात आणणारी व्यक्ती, म्हणजे कोणतीही मुलगी आपण म्हणून कशी बाजारात येईल। म्हणजे साधं मी तुम्हाला उदाहरण देईन, जर आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये कामासाठी जायचं असेल, नोकरी मिळवण्यासाठी जायचं असेल तर किती दडपण येतं आणि किती टेन्शन येतं, किती अँक्शस व्हायला होतं। अशा वेळी खेडेगावातली एखादी बाई मला वेश्या व्यवसाय करायचा आहे म्हणून गावात थोडीच येणार, शहरात थोडीच येणार, तिला कोणीतरी घेऊन जाणारा असतो, त्याला आपण ट्रॅफिकर म्हणतो, जो आपल्याला कधीच दिसत नाही किंवा कधी आपल्या लक्षातही येत नाही। तो तिला घेऊन जातो। तिला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीसाठी जागा पुरवणारा हॉटेलवाला असेल, लॉजवाला असेल, तो ह्या व्यवसायाचा बेनिफिशरी असतो, तो आपल्याला कधी दिसत नाही। तिला हॉटेलपर्यंत किंवा तिचा जो गिराईक असेल त्याच्यापर्यंत घेऊन जाणारा जो भडवा असतो तो आपल्याला कधी लक्षात येत नाही। तिला घेऊन जाणारा ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करणारा ह्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीसाठी जे लोक असतात, जे बेनिफिशरी असतात, तो पायलट असेल, तो ड्रायव्हर असेल, ते आपल्या लक्षात येत नाहीत। आणि हे सगळे लाभार्थी आहेत जे हा धंदा चालू ठेवतात। लक्षात घेतलं पाहिजे की वेश्या व्यवसाय हा का चालतो, त्याचं कारण आहे डिमांड सोसायटीमधून तयार होते। आम्ही सगळेजण मुलींनी कसं प्रोटेक्ट करायचं स्वतःला हे सांगतो, पण मुलांनी कोणाला विकत घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी मात्र आम्ही कधी संस्कार करत नाही। आणि हे आवश्यक आहे की डिमांड क्रिएट झाल्यामुळे हे मार्केट चालतं। त्यामुळे दुसऱ्याला विकत घेणं ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला थांबवता येईल का, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं वाटतं। खरं तर ह्या ज्या महिला असतात त्या वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमधून जातात, हे आपल्या लक्षात नाही येत। आपल्याला दिसते ती रस्त्यावर उभी राहिलेली मुलगी। मी एकदा ते एका महिलेला विचारलं की तिथं तुम्ही जेव्हा उभ्या राहता तेव्हा तुम्ही कुठे टेन्शनमध्ये आहे असं वाटतं, तुम्ही तर हसत खेळत लोकांना बोलवत असता। त्यावर ती म्हणाली की जे तिथं गिराईक म्हणून येणारे असतात ते काय आम्हाला काउन्सिलिंग करायला येणारे नसतात, त्यामुळे त्यांच्या पुढ्यात आम्ही थोडंच तोंड वाकडं करून दाखवणार आणि आमची वेदना सांगणार। तिथं जर आम्ही गिराईक मिळवलं नाही तर आमच्यावरती ज्यांच्या ह्याच्याखाली आम्ही असतो त्यांना आम्ही काय देणार, आमच्यावरती ते कंपल्शन असतं आणि हे कंपल्शन कधी दिसत नाही तुम्हाला। खरं तर ह्या मुलींच्या वेगवेगळ्या मुलींच्या हिस्ट्रीचा विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर जे लक्षात आलं ते असं की सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्या रेजिस्ट करत असतात, पूर्ण प्रतिकार करत असतात। आपण आधी पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही दोन मोठ्या माणसांनी म्हणजे 18 वर्षापेक्षा मोठ्या माणसांनी दोघांच्या संमतीने एकमेकांना एन्जॉय करण्यासाठी सेक्स केलं तर त्याला आपण प्रॉस्टिट्यूशन नाही म्हणत। समाजाच्या प्रस्थापित नैतिक मूल्याच्या दृष्टीने ते कदाचित अनैतिक असेल पण ते प्रॉस्टिट्यूशन नाही। पण एखाद्या व्यक्तीला पैशाच्या बदल्यात किंवा प्रमोशनच्या बदल्यात, नोकरीच्या बदल्यात किंवा कोणत्याही फेवरच्या बदल्यात सेक्शुअल फेवर द्यावं लागत असेल तर त्याला आपण प्रॉस्टिट्यूशन म्हणतो। आणि याच्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक मुलगी ही रेजिस्ट करते, रेजिस्टन्सच्या अवस्थेतून जाते। आणि हा रेजिस्टन्स मोडून काढण्यासाठी फिजिकल टॉर्चर पासून इमोशनल टॉर्चर पर्यंत सगळं केलं जातं। म्हणजे योनी मार्गामध्ये मसाला भरण्यापासून त्यांना भाजण्यापर्यंत, चटके देण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। रिपीटेड बलात्कार करून तिचा रेजिस्टन्स मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो। त्या काळामध्ये ती आपल्याला कोणाला भेटत नाही, तिला भेटू दिलं जात नाही, ना सोशल वर्करना भेटू दिलं जातं, ना गव्हर्नमेंट लॉ एन्फोर्सिंग एजन्सीना भेटू जातं, कोणी नाही भेटू शकत तिला। त्याच्यानंतर ती हळूहळू त्या ट्रॉमा, तो सगळं टॉर्चर सहन केल्यानंतर अडॅप्टेशनच्या स्टेजमध्ये येते, ती ह्याला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते।
आणि अडॅप्टेशनच्या फेज नंतर अशी एक वेळ येते की तिच्या लक्षात येतं की आपले परतीचे मार्ग सगळे बंद झालेले आहेत, पुन्हा मी परत जाऊ शकणार नाही, आणि मग ती हे जे काही प्रारब्ध आहे ते ऍक्सेप्ट करते. ही तिची तिसरी स्टेज, ऍक्सेप्टन्सची स्टेज. आपण ज्या बहुतांशी बायका बघतो याच्यामधल्या ह्या ऍक्सेप्टन्स स्टेजमधल्या असतात. रेझिस्टन्स स्टेजमध्ये किंवा अडॅप्टेशन स्टेजमध्ये फार क्वचित भेट होते. म्हणजे त्या म्हणतात की त्यावेळी तुम्ही कुठे होता, तुम्ही एनजीओ वाले असाल, सोशल वर्कर असाल, त्यावेळी कुठे होता की ज्यावेळी आम्ही रेजिस्ट करत होतो. आता आमचे परतीचे मार्ग बंद झालेले आहेत. आणि जो अलीकडे हे दिसतं ना की लिगलायझेशन करा, हे या ऍक्सेप्टन्स स्टेजमधल्या महिलांच्या तोंडून वदवून घेतलं जातं की बोललं जातं. कारण त्यांना माहिती असतं की परत जाता येणार. त्यांचे साधे प्रश्न असतात की हमें यदि आना है, नॉर्मल आप लोगों जैसा जिन है तो क्या आप हमको लेके जाएंगे घर, आप शादी करोगे. हे जे त्यांचे प्रश्न असतात ते खरेच प्रश्न असतात ना. आणि जेव्हा तुम्हाला परतीचे मार्ग नसतात त्यावेळी तुम्ही ऍक्सेप्ट करणार. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांना लिगलाइज करा असं सांगणं म्हणजे खरं म्हटलं तर आपण आधी समजून घेऊया की भारतीय जो कायदा आहे तो प्रॉस्टिट्यूशनला, वेश्या व्यवसायाला कायदेशीर मानतो. एखादी महिला जर स्वतःसाठी स्वतःच्या घरात प्रॉस्टिट्यूशन करत असेल तर कायदा तिला गुन्हेगार मानत नाही, तिच्या रेस्क्यूचाही विचार करत नाही. पण तिच्यावरती जर कोणी जगत असेल, मग तो हॉटेलवाला असेल, तो भडवा असेल, तो ट्रान्सपोर्टवाला असेल, एवढंच नव्हे तर तिचं 18 वर्ष पूर्ण झालेलं मूल जरी असेल आणि ते तिच्या प्रॉस्टिट्यूशन मधल्या आलेल्या पैशांवरती जगत असेल तर त्याला आपला कायदा गुन्हा मानतो. आणि त्यामुळे जे लोक प्रॉस्टिट्यूशन लिगलाइज करा असं सांगतात ते भडवेगिरी लिगलाइज करा असं सांगायला बघतात. म्हणजे जो व्हाईट कॉलर्ड माणसं आहेत, जी गपचूप म्हणजे जे लाभार्थी, जे न दिसणारे लाभार्थी आहेत, त्यांच्या भल्यासाठी ही ओरड केली जाते. खरं तर जर आपल्याला हे बदलायचं असेल तर आपल्याला समाजामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी जेव्हा अनेक लोकांशी बोलतो तेव्हा ह्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शोषित म्हणून असला पाहिजे, पीडित म्हणून असला पाहिजे. आणि जर ती शोषित आणि पीडित आहे तर तिच्या पुनर्वसनासाठी सोसायटीने तिला ऍक्सेप्ट करण्याची जी तयारी आहे, स्वीकारण्याची तयारी आहे, ती दाखवली पाहिजे. खरं तर सेक्शुअलिटीच्या संदर्भात आपले किती गैरसमज असतात. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण असा विचार करूया की एक 20-22 वर्षाची मुलगी आहे जिच्यावरती बलात्कार झाला आहे. दुसरी एक 20-22 वर्षाची मुलगी आहे जिला कोणीतरी चाकूने भोसकलाय. या दोघांवरती ट्रीटमेंट झाली, दोघंही आरोग्याने ठीक झाल्या आणि 1 वर्षानंतर लग्नाला उभ्या राहिल्या. तर यातील कोणाचं लग्न होण्याची शक्यता जास्त? साहजिक आहे, तुम्ही सांगाल जिला स्टॅब केलं होतं, जिला भोसकलं होतं, तिचंच लग्न होण्याची शक्यता जास्त. ह्याचा अर्थ जिच्यावरती बलात्कार झाला तिचं सामाजिक अवमूल्यन झालं असं आमच्या डोक्यात आहे. हा आमचा भ्रम आहे. रेपिस्ट एकदा रेप करून गेला पण सोसायटीने ते तिच्या आपल्या लक्षात ठेवलं आणि तिचं स्थान कमी झालंय हे सोसायटी सातत्याने तिला फील देत राहिली तर तिचं पुनर्वसन कसं होणार? आणि त्यामुळे आवश्यक आहे की आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ह्या मुली ना पैशासाठी तिथे जात, या मुली ना त्यांना हायपरसेक्शुअलिटी असते म्हणून तिथे जात, या मुली ना कोणत्याही त्यांच्या पॅथॉलॉजीमुळे तिथे जात. महत्वाची गोष्ट आहे की त्या व्हिक्टीम आहेत, ह्या एका संघटित गुन्हेगारीच्या व्हिक्टीम आहेत. खरं तर हे जे संघटित गुन्हेगारी म्हणजे कसं सोसायटीमध्ये असतं ते बघा. या मुलींना जे नाव दिलं जातं म्हणजे त्याला वेश्या म्हटलं जाईल, रंडी म्हटलं जाईल, ही शिवी असते. पण तिच्याकडे येणारा जो ग्राहक असतो त्याला ग्राहक म्हटलं जातं, त्याला कस्टमर म्हटलं जातं, त्याला गिराईक म्हटलं जातं. गिराईक, ग्राहक, कस्टमर हे रिस्पेक्टेबल शब्द आहेत. पण जी शोषित आहे तिला शोषित न म्हणता ती कोणीतरी क्रिमिनल असल्यासारखं तिची आयडेंटिटी ही शिवी आहे. हे आपण जरी विचारात घेतलं तरी बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतील. मला असं वाटतं की आपण आपला दृष्टिकोन बदलावा, ह्या सगळ्या याच्याकडे एक संघटित गुन्हेगारी म्हणून बघावं आणि त्याच्यामधल्या व्हिक्टीमला परत येण्याचे जे मार्ग आहेत ते आपण मोकळे करावेत. आपल्या आजूबाजूला असं घडत असेल तर ते लॉ एन्फोर्सिंग एजन्सीपर्यंत पोहोचवणं, जागृतपणे हे करणं. कारण असं झालं की हा फेनॉमेना बदलत चालला हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकेकाळी तो देवदासीच्या रूपात होता, नंतर तो रेड लाईट एरियाच्या रूपात आला, नंतर तो मसाज पार्लर वगैरे, स्पा, मसाज पार्लर याच्या रूपात आला. आज तो ऑनलाईन आहे. पूर्वी ह्या मुली धंद्यात आणण्यासाठी गावोगाव एजंट फिरायचे, ते त्यांना प्रेमात अडकवायचे किंवा पैशाचं, नोकरीचं आमिष द्यायचे आणि त्यांना रेड लाईट एरियामध्ये आणून विकायचे. आता ऑनलाईन तुमच्यावरती लक्ष ठेवला जातो. तुम्ही म्हणजे पूर्वी लोअर कास्ट, लोअर क्लासचे लोक वल्नरेबल होते, आता कोणीही वल्नरेबल झालेला आहे.
तुम्ही सोशल मीडियावरती असताना तुम्हाला कोणीतरी शोधतं, तुम्हाला आयडेंटिफाय करतं, तुमचा अभ्यास करतं, तुम्हाला कनेक्ट होतं, म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतील, काही करतील, कनेक्ट होतील, तुम्हाला तुमच्या वीक पॉईंटचा अभ्यास करतील. त्यामुळे मला असं वाटतं की इथं आपण सावध राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण फेसबुकवरती किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती सावधपणे राहत नाही. बरेच लोक मी बघितले जे मेंटल स्टेटस आपला अपलोड करतात, जे डेंजरस आहे. तुमच्यावरती नजर ठेवून असलेला माणूस तुमचा मेंटल स्टेटस लक्षात घेऊन तुम्हाला मॅन्युप्युलेट करण्याच्या शक्यता निर्माण होते, तुमची व्हल्नरॅबिलिटी लक्षात आहे. एवढंच काय, सतत तुमचे फोटो एखाद्या व्यक्तीबरोबर दिसत आहेत आणि नंतरच्या फोटोमध्ये ती व्यक्ती तुमच्याबरोबर दिसत नाहीये, तर तुमचं बहुतेक ब्रेकअप झालंय असं डिडक्टिव्ह लॉजिकने बघून तुम्ही व्हल्नरेबल बनलाय. अशा प्रकारे सुद्धा विचार करणारी एक लॉबी आहे जी तुमचे वीक पॉईंट शोधते, तुम्हाला आयसोलेट करते, तुमच्या नातेवाईकांपासून, मित्रमंडळीमध्ये हे अमुक आहेत ना त्यांच्याशी बोलू नको, आयसोलेट करते. तुम्ही एकदा आयसोलेट झालात की डिपेंडंट व्हायला लागता, मग तुमच्या वतीने ती निर्णय घेते आणि एक दिवस तुम्हाला घरातून पळून जायला भाग पाडते. आणि मग जेव्हा तुम्ही तिथं पोहोचता तेव्हा तुम्ही जे इमॅजिन केलेलं होतं ते चित्र बिलकुल नसतंच तसं. आणि हे वारंवार अलीकडे दिसायला लागलंय. त्यामुळे आवश्यक आहे की ह्या सगळ्या बाजूने ह्या गोष्टीचा विचार करणं, प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट, कोणतीही मुलगी याच्यामध्ये धंद्यात ढकलली जाऊ नये ह्याचा विचार करणं, ज्या मुली त्या धंद्यामध्ये ढकलल्या गेलेल्या आहेत त्या पुन्हा कशा येतील, त्यांच्या परतीचा प्रवास हा सुखकर कसा होईल, ह्याच्यासाठी समाजाने एक पाऊल पुढे येऊन मदत करणं. आणि मला असं वाटतं की जे लोक हा धंदा चालवतात, म्हणजे पहिल्यांदा डिमांडपासून आपण सुरू करायचं. कोण डिमांड करतं? जे गिराईक असतं त्याला आपण सेक्शुअल ऑफेंडर म्हटलं पाहिजे. बरेच लोक बेजबाबदारपणे थायलंडचं उदाहरण देतात, पण त्यांना नॉर्डिक मॉडेल माहिती नाही आहे. म्हणजे युरोपमधल्या ज्या कंट्रीजनी ह्या प्रश्नावरती विचार केला त्यांनी एक मॉडेल दिलं. ते मॉडेल असं होतं की तुम्ही क्रिमिनलाइज करा जो सेक्स ऑफेंडर आहे, जो तिच्याकडे गिराईक म्हणून येतो तो. दुसरं, तुम्ही तिला डिक्रिमिनलाइज करा, तिच्या रेस्क्यूचा विचार करा, तिच्या पुनर्वसनाचा विचार करा आणि अवेअरनेस क्रिएट करा की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला विक्टीम म्हणून बघण्याचा. हे मॉडेल खूप आवश्यक आहे. आणि गोव्यातला आमच्या संस्थेचा अनुभव गेल्या 26 वर्षाचा आहे की जर चांगलं पुनर्वसन त्यांना मिळालं तर त्या एक्झिट करायला तयार असतात. आणि शेवटी ती माणसं आहेत. माणसाला फक्त इकॉनॉमिक रिहॅबिलिटेशन अपेक्षित नसतं, त्याला भावभावना असतात, त्याला नातेसंबंध असतात आणि ह्या सगळ्या सकट त्या पुनर्वसनाची गरज असते. मला असं वाटतं की ज्यांच्यापर्यंत माझं हे बोलणं पोचेल त्यांनी थोडा विचार करावा असं मी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.